लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राष्ट्रीय ग्राहक चर्चासत्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात राष्ट्रीय ग्राहक साजरा। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा पुरवठा विभाग आणि ग्राहक संरक्षण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा संध्या बारलिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष संजय लांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर शारदा चौंडेकर, देवगिरी प्रांताध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य डॉक्टर विलास मोरे, भारतीय स्टेट बँकेचे हाटेकर, सायबर सेलचे गणेश कौटखर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांच्या विविध विषयांसंबंधी मार्गदर्शन केलं व उपस्थितांनी केलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमासाठी ग्राहक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगितलं की हा एवढा महत्त्वाचा विषय प्रत्येक नागरिकांच्या जीवनाचं मूलभूत अंग आहे। ग्राहक संरक्षण, ग्राहक म्हणजे कोण? या देशामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा मरेपर्यंत ग्राहक। मग या देशातल्या झाडू मारणाऱ्यापासून ते राष्ट्रपतीपर्यंत सर्व ग्राहक, प्रत्येकाच ग्राहक आहे। आज मी मोठा अधिकारी झालो म्हणजे मी ग्राहक नाही असं नाही। एखादा दुकानदार व्यापारी झाला, तो फक्त तेवढा व्यापार देण्याच्या, तेवढी सेवा देण्यापुरताच तो सेवाधारी आहे, नंतर तो ग्राहकच आहे। ही मूलभूत संकल्पना जर असेल तर याबद्दल जागृती किती असली पाहिजे। कारण थोडक्यामध्ये ग्राहकांची व्याख्या, जर प्रत्येक नागरिक, या देशातला प्रत्येक नागरिक हा ग्राहक आहे आणि तोही जन्मल्यापासून मरेपर्यंत, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, पंथाचा असू द्या, वंशाचा असू द्या, कुठल्याही भेदाभेदाचा, त्याच्यात भेदाभेद नाही, तो ग्राहक आहे। आणि त्या ग्राहक हा त्याला त्याचे हक्क मिळाले पाहिजे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे। पण हे काम करत असताना शासन दरबारी ग्राहकांचे प्रश्न मांडणं, शासन दरबारी ग्राहकांच्या प्रश्नाबद्दल आवाज उठवणं, परंतु न्यायिक व्यवस्था त्यांच्यासाठी तयार होत नव्हती। ही ज्यावेळेस लक्षात आलं चळवळीच्या, आज आपण पाहतो की कुठलीही गोष्ट ज्यावेळेस मागणी होते त्यावेळेस नुसती मागणी केली म्हणजे त्याला न्याय मिळतो असं नाही। आज आपण अनेक प्रश्नावर पाहतो मागण्या किती होत नाही। जोपर्यंत कायद्यामध्ये तरतूद होत नाही, कायद्यात तरतूद झाली तरच त्याला न्याय मिळू शकतो, अन्यथा न्याय मिळत नाही। ही ज्यावेळेस बिंदू माधव जोशी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शासनाकडे आग्रह धरला की या देशातल्या ग्राहकांसाठी एक स्वतंत्र कायदा असला पाहिजे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत या देशामध्ये ग्राहकाला तातडीनं न्याय देणारी एक न्याय व्यवस्था उभा राहिली पाहिजे अशी मागणी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.